विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा 2027 च्या तयारीसाठी ई-सारथी प्लॅटफॉर्मने, ई-सारथी स्कॉलरशिप प्लॅटफॉर्मने एक स्कॉलरशिप एक्झाम घेतली होती। ही स्कॉलरशिप एक्झाम का घेतली होती, तर जी काही 4थी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी 2027 ला होणार आहे, याच्यासाठी आपण जी बॅच चालू करतोय त्या बॅचवर विद्यार्थ्यांना अगदी 100% पर्यंत डिस्काउंट मिळवून देण्यासाठी जी काय आपण स्कॉलरशिप एक्झाम घेतली होती, त्या स्कॉलरशिप एक्झामची उत्तरे म्हणजे थोडक्यात प्रश्नपत्रिका विश्लेषण याच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं तर समजणार आहेत, परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांची उत्तरं चुकली, ते का चुकली, कशा पद्धतीने चुकली, बाकीच्या इतर पर्यायांची उत्तरे काय होती, त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, त्यापैकी तुम्हाला माहिती जी काय क्वेश्चन पेपर जी काय तुमची आम्ही टेस्ट घेतली होती, ऑनलाईन घेतली होती, ऑफलाईन घेतली होती, जी काय टेस्ट घेतली होती त्याच्यामध्ये जो काही पेपर होता तुम्हाला 4थी शिष्यवृत्तीसाठी तो 50 प्रश्नांचा आणि 100 मार्कांचा होता। त्याच्यामध्ये मराठीचे 10 प्रश्न होते, इंग्रजीचे 10 प्रश्न होते। ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा पेपर होता। त्याच्यामध्ये मराठीचे 10 प्रश्न होते, इंग्रजीचे 10 प्रश्न होते, गणितचे 15 प्रश्न होते आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न होते। तर त्यापैकी मराठीचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्लेषण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण जेणेकरून त्याची उत्तरं तुम्हाला समजून जातील विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्यापैकी पहिला जो प्रश्न त्या ठिकाणी तुमचा होता, पहिला प्रश्न काय होता, दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा। ठीक आहे, मग शरण जाणे हे वाक्य होतं। ठीक आहे, शरण जाणे हे वाक्य होतं। मग आता याच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शरण जाणे म्हणजे काही चुकीचे उत्तर, कोणी नाक उडवणे लिहिले, नाक ठेचणे लिहिले, नाक घासणे, त्याचं उत्तर हे बरोबर होतं। मग कसं बघा, शरण जाणे याचा अर्थ काय होतो, शरण जाणे म्हणजे आपण थोडक्यात त्या व्यक्तीला शरण जाणं। ठीक आहे, शरण जाणे, नाक घासणे, नाक टेकणे, हार पत्करणे म्हणजे थोडक्यात तुझं खरं शरण गेलो म्हणजे काय, आपण आपली चूक मान्य केली, जो काय आपला गुन्हा आहे, कोणती गोष्ट असेल ती मान्य केली, आपण शरण गेलो। म्हणून त्याचं जे उत्तर होतं, पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4 नाक घासणे होतं। मग नाक ठेचणे म्हणजे एखाद्याला सबक शिकवणे। ठीक आहे, त्याच्यानंतर नाक उडवणे म्हणजे थोडक्यात अपमान करणे, नाकीनऊ येणे म्हणजे त्रास होणे, फार त्रास होणे। नाकीनऊ आपण रोजच्या दैनंदिन भाषेमध्ये आपण वापर करतो या वाक्याचा, की माझ्या आता लय नाकीनऊ आलंय म्हणजे मी खूप त्रास सहन केलेला आहे, अशा पद्धतीने हे त्याचं म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, नाक घासणे। दुसरा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला काय होता, खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा, त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा। म्हणजे सरळ सरळ या प्रश्नामध्ये काय होतं, ही जे तुम्हाला 5 अक्षरे दिलीत ना, ग व ज तर, याचं एकत्रित करून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा होता, पण त्याच्यामध्ये अट काय होती, जे काही शेवटचा शब्द त्याच्यात येईल, शेवटचा शब्द हा 4 पर्यायापैकी एक असला पाहिजे। मग याचं उत्तर काय होतं, याचं उत्तर होतं गरजवंत। ठीक आहे, गरजवंत हे उत्तर होतं। बघा, ग आलं, र आलं, ज आलं, व आलं आणि शेवटचा जो काही शब्द, जे काही अक्षर होतं ते आलं त, म्हणजे पर्यायातील आलं आणि अर्थपूर्ण। गरजवंत म्हणजे गरजू व्यक्ती, ज्याला गरज आहे। ठीक आहे, ज्याला गरज आहे म्हणजे गरजवंत। अशा पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 2 त, आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 4 नाक घासणे। ठीक आहे, या ठिकाणी तिसरा प्रश्न बघू आपण विद्यार्थी मित्रांनो। तिसरा प्रश्न काय होता, कवितेच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंह यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कवितेचे यश, म्हणजेच काय, कवितेचे यश। मग याच्यामध्ये प्रचितीची शब्दाखाली जी काय होती, अंडरलाईन होती। मग त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, की जो अंडरलाईन केलेला शब्द आहे, अंडरलाईन केलेला जो शब्द आहे, अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडायचा होता आपल्याला। मग प्रचिती शब्दाचा समानार्थी शब्द फार काय अवघड प्रश्न नव्हता हा बी, फक्त आपल्याला काय दिलं होतं, ही वाक्य द्या तिकडे सोडून, पण जी प्रचिती शब्द आहे ना, प्रचिती याचा समानार्थी शब्द तुम्हाला वाक्यातून शोधायचा होता। मग समानार्थी शब्द काय होतो, अनुभव, अवधान, अनुकरण, अभिव्यक्ती। मग काय होतं, प्रचिती येणे, एखाद्या गोष्टीची प्रचिती येणे, आपण काय म्हणतो, मला त्या गोष्टीची प्रचिती आली। ठीक आहे, म्हणजे काय आला, अनुभव। मग इतर शब्दाचा अर्थ काय, अभिव्यक्त म्हणजे विचार करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्या संविधानामध्ये उल्लेख आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे विचार करण्याचे स्वातंत्र्य। ठीक आहे, अनुकरण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची आपण कॉपी करतो, अनुकरण करतो, तो जसा वागतो तसा मी वागणार, म्हणजे मी त्याचं अनुकरण करतो। अवधान म्हणजे काय, एकाग्रता, एखाद्या गोष्टीवर एकाग्रतेने बघणं, लक्ष देऊन पाहणे म्हणजे काय,
अवधान. मग पहिले आपल्या 3 नंबर प्रश्नाचं काय उत्तर होतं? पर्याय क्रमांक 1 अनुभव येणे, प्रचिती येणे. ठीक आहे, म्हणजे हे समानार्थी शब्दावर 3 नंबरचा प्रश्न होता. ठीक आहे, आता चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघू विद्यार्थी मित्रांनो. चौथा प्रश्न काय होता बघा. चौथा प्रश्न सुद्धा तुम्हाला इतका सोपा दिला होता की कोणीही तो प्रश्न काय त्याच्यासाठी अभ्यास वगैरे करण्याची गरज नव्हती. दैनंदिन व्यवहारामधले, दैनंदिन जीवनामधला जो काय तुमचा तो प्रश्न होता. प्रश्न काय होता? खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल. म्हणजे हे जे तुमचं पहिला शब्द तयार करायचा आहे, हा दुसरा तयार करायचा आहे, हा तिसरा तयार करायचा आहे, हा चौथा तयार करायचा आहे. मग पर्यायामधील कोणता पर्याय या ठिकाणी फिट बसेल जेणेकरून सगळे शब्द अर्थपूर्ण तयार होतील 3-3. मग बघा, आहे तर पहिलं तुम्ही ट्राय करून बघायचं. आपस, आपस प घेतल्यावर काय अर्थपूर्ण होतंय का? आपस नाही होत. ठीक आहे, मग याला तुम्ही काय करायचं? खोडून टाकायचं. ठीक आहे, मग दुसरा शब्द ट्राय केला तुम्ही. दुसरा शब्द आरास होतंय, पण आपत्ती, आपत्ती होतंय, आपत्ती नाही होत. ठीक आहे, आपत्ती म्हणजे तला त येतं शेवट, आपत्ती. ठीक आहे, मग हे पण नाही बसत. मग तिसरा घेऊन बघायचं. मग तिसरा बघा, आरास. ठीक आहे, आरती. ठीक आहे, आसन. आणि चौथा काय? आरंभ. मग चारही शब्द अर्थपूर्ण झाले का? आरास करणे एखाद्या गोष्टीची, आरास, देवाला आपण आरास करतो. ठीक आहे, जसं आपल्या सीझनमध्ये आरास शब्द अर्थपूर्ण. ठीक आहे, त्यानंतर आरती तर नावच आहे. ठीक आहे, त्यानंतर आसन. आसन म्हणजे बसण्याचं आपलं जे काय आसन असतं त्याला आपण आसन म्हणतो. आणि आरंभ म्हणजे सुरुवात. म्हणजे चारही शब्द, म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता पाचवा जो प्रश्न होता तो तुमचा थोडक्यात आता बघा, चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रमच मुळामध्ये काय आहे की 4थी पर्यंतचं बेसिक, पण त्याच्यात 4थी पर्यंत जे काय मराठीमधलं तुमचं जनरल नॉलेज आहे, तुमच्या आवाक्यानुसार, तुमच्या बुद्धीनुसार, तुमच्या वयानुसार, त्याच्यावर हा प्रश्न होता. प्रश्न काय होता? काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, ही जी ओवी ही कोणी रचना केलेली आहे? ही जी ओवी जी आहे ना, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, मग ह्याच्या ओवीची रचना कोणी केली? संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई. पर्याय काय? संत शेख महम्मद. ठीक आहे, मग याचं उत्तर सुद्धा काय होतं? पर्याय क्रमांक 2 संत शेख महम्मद हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न काय होता? 6 नंबरचा प्रश्न, उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण आणि उत्तेजन हे शब्द तुम्हाला या ठिकाणी 5 शब्द दिले होते आणि यापैकी हे शब्द वर्णानुक्रमे लावायचं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अभ्यासाची गरज नव्हती, फक्त वर्णमालिका तुम्हाला माहित असली पाहिजे. मग वर्णानुक्रमे तुम्हाला काय त्याचा क्रम, म्हणजे प्रश्न तिथंच होता, उत्तरही तिथंच होतं, फक्त तुम्हाला शोधून काढायचं होतं. मग याच्यापैकी काय होतं बघा, या ठिकाणी वर्णानुक्रमे लावल्यानंतर तुम्हाला कोणतं उत्तर होतं? याचं उत्कृष्ट हा शब्द वर्णानुक्रमे तुम्ही लावून बघा, मध्यभागी उत्कृष्ट हा शब्द येतो. मग पहिला काय येतो? उतार येतो. दुसरा काय येतं? उतरण येतं. तिसरा काय येतं? उत्कृष्ट येतं. मग अशा पद्धतीने मध्यभागी शब्द काय आला तुमचा? उत्कृष्ट मध्यभागी शब्द आला. याचं उत्तर म्हणजे प्रश्नही जाग्यावर होता आणि तुमचं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी जाग्यावर होतं. आणि 7 ते 9चा जो प्रश्न होता ना, तो डायरेक्ट तुमचा काय होता? उतारा होता. एक उतारा दिलाय आणि उतार्यावरून तुम्हाला म्हणजे एक पॅसेज दिलेला आहे, पॅसेजवरून प्रश्नांची उत्तर लिहायची. ठीक आहे, मग याच्यापैकी पहिलं तर काय अवघड नव्हतं. ठीक आहे, कुठं चुका झाल्या तुमच्या लक्षात आला असं. आता आपण पुढचं बघू, पॅसेज बघू आता डायरेक्ट. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरा दिला होता. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारात त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. मग उतारा काय होता? उतारा हा होता तुम्हाला सोपा होता. आणि उतार्याचे प्रश्न कधीही सोडवताना एक गोष्ट प्रामाणिकपणे लक्षात ठेवा, उतारा पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचायचा, गडबड नाही करायची. काय विद्यार्थ्यांना सवय काय असते? उतारा सोडवत असताना डायरेक्ट प्रश्नावर येतात, प्रश्न वाचायचा, परत उतार्यामध्ये जायचं, मग त्याचं उत्तर शोधायचं, परत दुसरा प्रश्न वाचायचा, परत उतार्यामध्ये जायचं, परत पुन्हा उतारा वाचून काढायचा, परत तिसरा प्रश्न वाचायचा, मग उत्तर. असं करायचं नाही. पहिल्यांदा उतारा काळजीपूर्वक आला पेपर तुमच्या हातामध्ये, पहिल्यांदा उतारा वाचायचा. उतारा वाचत असताना तुम्हाला असं वाटलं की हा शब्द महत्त्वाचा आहे, ही लाईन महत्त्वाची, त्याला अंडरलाईन करून ठेवायची. ठीक आहे, त्याला अंडरलाईन करून ठेवायची आणि त्या पद्धतीने मग खालील प्रश्नांची उत्तरं सोडवायची. आता इथं उतारा जर तुम्ही काळजीपूर्वक वाचा, उतार्यामध्ये काय गोष्टी सांगितल्यात बघा. सौंदर्य तर विविध प्रकारचे असते, काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींची वस्त्रे सुंदर असतात. प्रत्येकजण आपल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. बघा,
प्रत्येकजण आपल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. वस्त्रे व मौल्यवान अलंकार हे साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात. शरीर शृंगाराने हे सोपे असते, म्हणजे शरीर शृंगारणे म्हणजे शरीरावर अलंकार दागिने ही घालणे हे सोपे असते. त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते. ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांनी देह शृंगारतात. त्यानंतर स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देह शृंगारता येतो. म्हणजे ओरिजिनल सोन्याचा दागिना असला असं पाहिजे काय, तुम्ही बेंटेकचे दागिने घालून पण तुम्ही चांगलं दिसू शकता. अनेक लोक मिळेल त्या साधनांचा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात. देह सजवला की आपण सुंदर झालो अशी त्यांची कल्पना असते. म्हणजे माणसांना काय वाटलं, मी अंगावर सोनं घातलं, साकळ्या घातल्या, चैन्या घातल्या तर माझा देह सुंदर झाला. म्हणजे दिखाव्याचा लोक काय करतात, प्रयत्न करतात. आणि त्याच्यासाठी म्हणजे ते घालून, आभूषणे घालून, शृंगार करून चांगलं दिसण्यासाठी विशेष काय मेहनत करावं लागते का? नाही. मार्केटमध्ये गेला, एक भली मोठी चेन आणली, गळ्यात टाकली, ओके मी दिसायला लागलो आता गोल्ड, ठीक आहे, गोल्डन मॅन दिसायला लागलो, अशा पद्धतीची लोकांची असती भावना. मग याच्यासाठी काय फार कष्ट करावं लागतात का? नाही. मग डायरेक्ट ज्यावेळेस तुम्ही असा उतारा शांततेत वाचता त्यावेळेस तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरे सहजरित्या देता येतात. मग पहिला प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी बघा, माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही? मग बघा, उंची वस्त्राने म्हणजे उंची किंवा वस्त्राने, मौल्यवान दागिन्याने, दिखाऊ दागिन्याने, विचाराने. याच्यामध्ये परत उतारा वाचायची तुम्हाला गरज आहे का? अजिबात नाही. मला सांगा, माणसाचे बाह्य सौंदर्य विचाराने सुंदर दिसेल का? बाह्य सौंदर्य नाही. माणसाचे बाह्य सौंदर्य उंचीने चांगलं दिसेल, वस्त्राने चांगलं दिसेल, दागिन्याने चांगलं दिसेल, दिखावी दागिन्याने चांगलं दिसेल. म्हणजे याचं उत्तर काय असतं? विचाराने. म्हणजे विचाराने तुमचे अंतर्गत विचार कसे आहेत त्याच्यावर तुमचे संस्कार कळतील, पण बाहेरचे तुमच्या दागिन्यानेच तुमच्या बाहेरच्या गोष्टी समजतील. ठीक आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न काय होता? वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? मग पहिलं वाक्य काय? शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. खऱ्या दागिन्यांनी देह सुंदर करता येतो. काया सजवली की आपण देखणे दिसतो. काया म्हणजे शरीर, शरीराचा काया. ठीक आहे, समानार्थी शब्द आहे. सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते. अलंकार म्हणजे थोडक्यात दागिने, आभूषणे. ठीक आहे. मग मला सांगा, या ठिकाणी पहिलंच वाक्य काय? शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात असं आहे का? नाही. शरीर शृंगारण्यासाठी परिश्रम काय करावं लागतात? मार्केटमध्ये जायचं, घ्यायचं, अंगात घालायचे कपडे घालायचे. म्हणजे तुम्हाला उतार्यामध्येच त्यांनी काय सांगितलंय बघा, उतार्यामध्येच या ठिकाणी काय सांगितलंय, मी त्याच्यावर तुम्हाला भर सुद्धा दिला होता वाचताना. बघा याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, शरीर शृंगारणे हे सोपे असते, त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे पहिलं उत्तर आहे तुमचं. म्हणजे 8 नंबरचा प्रश्न आहे, 8 नंबरचा प्रश्न, याचं उत्तर काय असणार आहे? शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. कारण विसंगत वाक्य विचारले तुम्हाला. विसंगत म्हणजे सुसंगत नाही, उतार्याशी मिळते जुळते नाही, वेगळे आहे. विसंगत म्हणजे वेगळे आहे. मग शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागते, उतार्याशी वाक्य हे वेगळं आहे. ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न काय होता? उतार्यावरचाच प्रश्न. हे फुकटचे मार्क आहेत आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी एक नव्हे, एक उतारा बी येतो, एक कविता सुद्धा येते. पण आपल्याला लिमिटेशन होतं. लिमिटेशन म्हणजे आपल्याला परीक्षेला तुम्हाला 25 प्रश्न येतात, आपण 10 प्रश्न विचारले होते म्हणून एकच उतारा तुम्हाला टाकला होता. ठीक आहे. मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्यप्रचार उतार्यात आलेला नाही? उतार्यात विचारले तुम्हाला. मेहनत करणे पहिली गोष्ट बघा. मेहनत करणे म्हणजे काय? अलंकृत करणे आले का? आले. अलंकृत शब्द आलेला आहे. शृंगार आलेला आहे. कल्पना करणे, मुळामध्ये मेहनत करणे म्हणजे काय? परिश्रम करणे. मेहनत करणे म्हणजे काय? परिश्रम करणे. मेहनत म्हणजे कष्ट करणे. परिश्रम हा शब्द आलेला आहे, आलेला आहे. मग पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे उतार्याच्या तिन्ही प्रश्नांचे परत उत्तरे सांगतो. 7 नंबरचं 2 नंबर पर्याय विचाराने, 8 नंबरचं 1 नंबर पर्याय शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात, विसंगत वाक्य. आणि मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्यप्रचार उतार्यात आलेला नाही? तो आहे परिश्रम करणे. आलेला आहे परिश्रम करणे. आता 10वा आणि शेवटचा मराठीमधला प्रश्न आहे. खालील दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. ज्यावेळेस स्त्रीलिंगी, पुल्लिंगी अशा पद्धतीचा पेपरमध्ये प्रश्न येईल त्यावेळेस डायरेक्ट वाक्याला तो ती ते लावून बघायचं. वाक्य म्हणजे शब्दाला तो ती ते लावायचं. परफेक्ट बसलं तर तो आला पुल्लिंगी, ती आली स्त्रीलिंगी. ठीक आहे. मग या ठिकाणी ती पोळी म्हणजे स्त्रीलिंगी आलं, ती शब्द लावा लागला ना. तो पोळी म्हणतो का आपण?
आपल्या घरी तो पोळी दे म्हणतो का आपण? नाही म्हणत. ती पोळी. ठीक आहे. थाळी, जेवणाच्या थाळीला काय म्हणतो? तो थाळी म्हणतो का? नाही, ती थाळी म्हणतो आपण. ती थाळी म्हणजे हे पण स्त्रीलिंग आलं. माळीला ती माळी म्हणतो का आपण? नाही, तो माळी. तो माळी. मग या ठिकाणी माळी हा शब्द काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पुल्लिंगी आहे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर 3 नंबर माळी. चाळी, तो चाळी म्हणतो का? नाही, ती चाळी. चाळी म्हणजे काय? चाळ. जुनी चाळ पद्धत होती. गल्ली, आता गल्ली शब्द आला त्याला. चाळ होती जुनी म्हणजे ती चाळी. त्या चाळीमध्ये, ती चाळीमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीचं मराठीच्या 10 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी, उत्तरे तर मी सांगितलेच आहेत, परंतु सोबत सोबत इतर पर्यायांचे सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय केलेलं आहे, मी विश्लेषण सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करचाल कोणत्याही परीक्षेचा, अगदी कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा असू द्या, स्कॉलरशिप परीक्षांचा असू द्या, जिथं जिथं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले जातात, त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण म्हणतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, ते अशाच पद्धतीने करायचं असतं. म्हणजे काय? एक पर्यायाचं उत्तर माहीत असणं गरजेचं नाही. त्यांनी 3 पर्याय मिळते जुळते का दिलेले आहेत? भविष्यात जर त्याच्यावर प्रश्न रिपीट झाला तो 3 पर्यायांना अनुसरून विद्यार्थी मित्रांनो होत असतो. अशा पद्धतीने मराठीचं विश्लेषण तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झालेला आहे, ज्यांनी टेस्ट दिलेले आहे, ज्यांनी ऑफलाईन दिलेले आहे, त्यांनी प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा तुमच्याकडे प्रश्नपत्रिका ऑनलाईन दिली त्यांच्याकडे डाटा आहे. ऑफलाईन ज्यांनी दिली त्यांच्याकडे क्वेश्चन पेपर आहे. पुन्हा एकदा क्वेश्चन पेपर बघा आणि आपलं नेमकं चुकलं कुठं आणि या चुकीच्या दुरुस्ती पुन्हा कशा करता येतील, सोबत सोबत भविष्यामध्ये जर तुमचं टार्गेट असेल की मला 34 स्कॉलरशिप परीक्षा द्यायची आहे, येणाऱ्या जी काही 2027ला स्कॉलरशिप परीक्षा, याचा मला अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, योग्य मार्गदर्शन, योग्य तयारी असली तर यश हे निश्चित तुमचं असतं. तर आमच्या ई-सारथी स्कॉलरशिप प्लॅटफॉर्मसोबत आजच संपर्क करा आणि आमच्या बॅच जॉईन करून घ्या. धन्यवाद.